हाय गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दीक्षाच रेसिपीज मध्ये. तर आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे 15 मिनिटात झटपट बनणारी व्हाईट पुलाव रेसिपी. खायला पण स्वादिष्ट आणि प्रोटीनने भरपूर. चला तर मग सुरू करूया. तर इथे मी 3 ते 4 लवंग घेतले आहेत, 3 इलायची घेतली आहे, दालचिनी, 2 तेजपत्ता आणि साई जिरा. आणि इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, 3 हिरवी मिरची आणि हे 1.5 कप तांदूळ भिजायला घातले आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला जेवढे लागतील तेवढे. तर हा पुलाव खूपच लहान मोठ्यांशी आवडतोय. तुम्ही नक्कीच ट्राय करा हा पुलाव. आणि बनायला पण एकदम सोपा आहे. कधी आपल्याला कामावून घरी आलं, कंटाळा आला, स्वयंपाक करायचा कंटाळा आला, तर हा पुलाव नक्की ट्राय करा. तर मस्त आपल्याला तूप घालायचं, तेल पण घालायचं आणि तूप पण घालायचं, दोन्ही पण घालायचं. तर मस्त तूप आपलं गरम होऊ द्यायचं. तर तेजपत्ता टाकायचा, इलायची, अ, दालचिनी आणि हे मसाल्याला मस्त तडका बसला पाहिजे. मसाल्याचा मस्त असा खमंग वास आला पाहिजे. तर तडका बसला ना तरच मसाल्यांचा वास येतोय आणि तो वास मस्त आपल्या पुलावमध्ये घमघम आला पाहिजे. कारण की सगळं हे आहे ना, याच्यावरच असते, तडक्यावरच असते पुलावचं. तर आपल्याला कांदा थोडासा हलका ब्राऊन भाजून घ्यायचा. तोपर्यंत बघूया आपले तांदूळ किती भिजलेत. तर मी इथे तेल परत घातलं आहे. आधी तूप घातलं तर नंतर तेल टाकलं थोडस. तर हे मी 10 ते 15 मिनिटं, 15 मिनिटं नक्की झाले तांदूळ भिजू घालून. तर आपले तांदूळ पण मस्त भिजले आहेत. तर तांदूळ याच्यात मस्त धुवून घ्यायचे, मस्त स्वच्छ पाण्याने. आधी पण मी धुवून ठेवले, भिजू घातले होते. तर तांदूळ आपण तडक्यात टाकायचे. आपण असं काय करतो, आधी तर पाणी टाकतो, पण पाणी नाही टाकायचं. तांदूळ असे तडक्यात टाकून द्यायचे आणि थोडं 2 मिनिटं असे खालीवरी खालीवरी करून घ्यायचे. कारण की थोडासा तांदळाचा पण कलर चेंज झाला पाहिजे. तर हाई फ्लेमवर त्याला खालीवरी करून घ्यायचं. आणि जेवढं आपण तांदूळ घेतले होते त्या डबलनं पाणी घ्यायचं. कारण हे बासमती तांदळाचा तुकडा आहे. तर मी डबल पाणी, याला पाणी जास्त लागते म्हणून डबल पाणी घेतलं. असे तांदूळ कोळम तांदूळ असले तर त्याला 1.5 हिशानच पाणी लागते. तर तुम्ही बघू शकता. तर आता आपलं पुलाव सगळं झालं आहे. तर आता 15 मिनिटं आपण याला कमी आचेवर शिजू देऊया. तर इथं करत आहे मी चटणीची तयारी. तर ही चटणी मी कशासाठी करत आहे, पुलाव सोबत खायला. तर खरंच ही चटणी नाही का बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला पण इतकी मस्त चवदार आहे ना. मी तर पहिली बारच बनवली. अशीच मी पाहिली होती कोणाच्या तरी चॅनेलवर, तर मला आवडली. तर मी इथे 2 मिडियम साईजचे कांदे घेतले, 3 हिरवी मिरची घेतली. जास्त तिखट नाही करायची आपल्याला, थोडस मीठ घातलं चवीनुसार. तर याला आपल्याला आबडधोबड कुटून घ्यायचं बघा. असंच कुटायचं आबडधोबडच, जास्त बारीक नाही करायचं. आपली चटणी तयार आहे आणि इकडे पुलाव पण मस्त आपला शिजत आहे. तर खरं सांगू तर ही चटणी, हे कांदे आलं का असते, ते छोटे छोटे कांदे भेटतात ना बोरासारखे, ते कांदे असतात. पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी हीच कांदे घेतले. तर बघूया आपला पुलाव कसा झाला. तर तुम्ही बघू शकता पुलाव तर एकदम मस्त झाला ना, असा खमंग वास सुटलाय ना. खरं सांगते, खूपच मस्त असा, ढक्कन उघडलं की असा मस्त वास आला. असं वाटू लागलं लगेच घेवा आणि खावा. तर मी तेच केलं, लगेच वाढून घ्यायला लागले. तर खूप मस्त पुलाव झाला आपला, एकदम सुटसुटीत तांदूळ, एक 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 तांदूळ अलग अलग झाला. तर हे मी इथे वाढून घेतलं. आणि खूपच ह्या चटणीचं ह्या पुलाव सोबत खूपच मस्त कॉम्बिनेशन बनतंय आणि खायला पण एकदम चवदार लागतंय. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया दुसऱ्या रेसिपी.